नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की हाताची जी पट्टी आहे, पट्टी कशी लावायची आणि त्यामध्ये आपण हा कप जो म्हणतो आपण, हाताचा जो कप आहे, ही कप पट्टी आपण कशी लावणार आहोत. अगदी सर्व माहिती जी आहे ती मी आज आपल्याला समजवून सांगणार आहे मित्रांनो. आणि त्यामध्येही हा जो कापड आहे हा पट्टीमध्ये कसा जॉईंट करायचा, हा कसा लावायचा आणि त्यानंतर ही बाही कोणत्या प्रकारे आपण लावणार आहोत मित्रांनो. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यानंतर आपण हा पलटवून घेतला, म्हणजे उलटा केला. त्यानंतर आता आपली ही जी बाजू आहे, ही जी लहान बाजू आहे, ती लहान बाजूकडून आपण या प्रकारे आपण हे वाढून घ्यायचे आहे नॉर्मल. पहा, आता आपण शिलाई मारणार आहोत मित्रांनो. पहा, या प्रकारे आपण हे वाढून घेतलेलं आहे या प्रकाराने. आणि त्यानंतर आपण हा रिवर्स मारला, नॉर्मल रिवर्स मारून घ्यायचा मित्रांनो, शिलाई आपली पक्की राहण्यासाठी. त्यानंतर या प्रकारे फक्त ही हाताची कला असते मित्रांनो. या प्रकारे अगदी हळूहळू प्रकारे आपण हे वाढून घ्यायचे आहे. हे वाढून घेतल्यानंतर इथपर्यंत आपण हे कोपऱ्यापर्यंत वाढून घ्यायचं आहे. ह्या कोपऱ्यापर्यंत वाढल्यानंतर दाब उचलला आणि आपण हा दोरा कापून घेतला. आपण त्यानंतर हाही दोरा कापून घेतला, दोन्ही दोरे आपण कापून घेतले. त्यानंतर हा दोरा व्यवस्थित लावायचा आहे मागे या प्रकारे. त्यानंतर आता ही पुढे आपण ही पट्टी घ्यायची आहे. ही पट्टी या प्रकाराने घ्यायची. तिची सुरुवातीला आपण तिला सरळ सरळ कापून घ्यायची. ही पट्टीपासून जवळजवळ 1.5 ते 2 इंच आपण ही कापायची असते. सुरुवातीला ही किनार जी आहे ती आपण कापून घेणार आहोत. किनारचा जो कपडा असतो तो आपल्याला जिरवा देत असतो, म्हणजे तो ताणला जातो. आता हा दोरा आपण व्यवस्थित मागे केला. त्यानंतर ही दाबची शिलाई मारायची आहे मित्रांनो. दाब शिलाई मारायची आहे, एक दाबची शिलाई मारायची आहे. दोरा या प्रकारे ठेवायचा असतो. त्यानंतर इथं बोट ठेवायचे आहे, इथं या कोपऱ्याला, आणि शिलाई अगदी हळूहळू मारायची आहे. आपण घाई करायची नसती. आणि या प्रकारे आपण हा मागे हात लावायचा असतो. या ठिकाणी रिवर्स मारायचा आहे. इथपर्यंत शिलाई येऊ द्यायची मित्रांनो, ह्या कोपऱ्यापर्यंत. हिच्या खाली शिलाई न येता आपण हे लक्ष ठेवायचे आहे. त्यानंतर काय करायचे आहे ते पहा. हा दोरा आपण कापून घेतला. दोरा कापल्यानंतर या ठिकाणी कैची मारायची आहे. ही कैची फक्त शिलाईपर्यंत मारायची आहे मित्रांनो. हा दोरा आपण कापून घेतला. अगदी बारीक जी माहिती आहे ती मी आपल्याला समजवून सांगणार आहे. दोरा व्यवस्थित करून घ्यायचा मित्रांनो. सुरुवातीला हा दोरा व्यवस्थित करून घ्यायचा. त्यानंतर हा कपडा आपण असा केला. आता हे सरळ झालं. त्यानंतर काय करायचे आहे, दोरा वगैरे हे कापून घ्यायचे आहे. दोरा आपल्याला सर्व कापून घ्यायचे आहे. आणि हे जो आहे, ही शिलाई जोपर्यंत आहे तोपर्यंत हे कापून घ्यायचे आहे. या शिलाईपर्यंत हा कापड कापून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, हा कापड शिलाईपर्यंत कापून घ्यायचा आहे. हा 1.5 ते 2 इंच आहे. हे पहा, हा 2 इंच आहे. जवळजवळ हा 2 इंच आपण खाली घेतलेला आहे. या प्रकारे आपली ही पट्टी यायला पाहिजे. आणि हा कापड देखील जवळजवळ 2.5 इंच आहे. हा कपडा 2.5 इंच आहे. पट्टीपासून हे कापल्यापासून जवळजवळ 1.5 ते 2 इंच अंतर घ्यायचं असतं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण नख मारून घ्यायचं असतं. हे नख मारलं, अगदी नॉर्मल मारायचे आहे, जास्त नाही. आणि त्यानंतर हा कापड आपण सरळ कापून घ्यायचा आहे. पहा, हा सरळ कापून घ्यायचा आहे. हा सरळ कापला. आता हा झाला सरळ. आणि त्यानंतर ही बाजू आपण पलटवून घ्यायची आहे मित्रांनो. ही पलटवून घेतली. हे पहा, आता ही पलटवलेली बाजू या प्रकारे करायची आहे मित्रांनो. पहा, अगदी सोपं आहे. आणि त्यानंतर आपण ह्या प्रकारे याला आपण एक दाबून घेतलं. हे दाबल्यानंतर किनारी शिलाई आपण या ठिकाणी मारायची आहे. एक किनारी शिलाई मारली, अगदी किनारी शिलाई. आणि हा कापड सरळ करायचा आहे. सरळ पट्टी वाळायची आहे. सरळ पट्टी वाळायची आहे मित्रांनो. पहा, ही सरळ वाढली. सरळ वाढल्यानंतर
जवळजवळ आपण ही जी पट्टी आहे आपली, ही पट्टी आहे, हिला आपण या प्रकारे सुरुवातीला चौकोन घ्यायचा. त्यानंतर हे दोघी हातांमध्ये बॅलेन्स पहा मित्रांनो, दोघी हातांमध्ये हा बोट नॉर्मल ही खालची पट्टी इकडे सरकवत आहे आणि हा कापड फक्त धरून ठेवत आहे अगदी वरच्या वरती. आणि हा ज्याला त्रिकोण झाला मित्रांनो, हे पहा, ही क्रॉस पट्टी झाली. त्यानंतर असं या प्रकारे करायचं आहे. अगदी सोपं आहे मित्रांनो. पहा, मी नवीन आपल्याला हे पहा, सुरुवातीला या ठिकाणी आपण नख मारला, या ठिकाणी आपण नख मारला. त्यानंतर आपण हे सरळ घेतलं, त्यानंतर हा क्रॉस घेतला. आपण क्रॉस घेतल्यानंतर या प्रकारे आपण ही पट्टी तयार केलेली आहे. पहा, अगदी सोपी आहे. किनारी आपण शिलाई मारलेली आहे, किनारवर शिलाई मारायची आहे आणि इथपर्यंत 1-2 टाके आपण हाताने मारून घ्यायचे असतात मित्रांनो. 1-2 टाके या ठिकाणी आणि दाब उचलायचा आहे. अगदी नॉर्मल शिलाई मारायची आहे, जास्त खाली शिलाई आपली उतरू नये म्हणून या पट्टींवर अगदी हळूहळू शिलाई मारायची असते. पहा, आपलं जे काम आहे ते घाईचे काम नाही. जो घाई करतो मित्रांनो, त्याचे काम चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे येत नाही मित्रांनो. हे पहा, ही झाली आपली जवळजवळ पट्टी. 90% पट्टी तयार झालेली आहे. तर 10% आपली पट्टी. हा दोरा आपण कापून घ्यायचा आहे मित्रांनो. पहा, दोरा कापला. आता हे खाली घ्यायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी कुठेही गुढी यायला नको म्हणून हाही सरळ करून घ्यायचा असतो. हे पहा मित्रांनो, ह्या प्रकारे आपलं काम अगदी सुंदर प्रकारे यायला पाहिजे. आपल्याला उत्तम कारागीर म्हणून आपली ओळख झाली पाहिजे मित्रांनो. पहा, सोपी पद्धत आहे. या ठिकाणी नॉर्मल मागे पुढे करून घ्यायचे मित्रांनो. हे पहा, या ठिकाणी देखील मागे पुढे करून घ्यायचे आहे. पहा, आता हा दाब आपण उचलला. त्यानंतर आता कोपऱ्यापासून दोरा कापायचा आहे, कापड कापायचा नाही मित्रांनो. कोपऱ्यापासून हा दोरा आपण व्यवस्थित करून घेतला. त्यानंतर आपण आता ही झाली आपली पूर्ण पट्टी आपली तयार झालेली आहे. पहा, ही पट्टी पूर्ण तयार झालेली आहे मित्रांनो. आणि काय करायचं, अगदी सोपी पद्धत सांगतो मित्रांनो. जवळजवळ आपण या ठिकाणाहून शिलाई मारायची आहे. आपण जी रेग्युलर शिलाई मारतो ती शिलाई आपण या प्रकारे मारायची आहे. या प्रकारे आपण ही शिलाई मारलेली आहे मित्रांनो. जवळजवळ 8-10 इंचची आपण ही शिलाई मारलेली आहे मित्रांनो. हा कापड उलटा आहे. आता आपण याला सरळ करून घ्यायचा आहे, म्हणजे सीधा करून घ्यायचा आहे. पहा, याला आपण सीधा केला, सरळ केला मित्रांनो. हे पहा. त्यानंतर शर्टामध्ये जे काही लागतं मित्रांनो, ती माहिती मी आपल्याला देत राहील, कुठे काय लागतं हे पहा. या प्रकारे आपण करून घेतलेलं आहे. सरळ कापून घ्यायचे मित्रांनो, सरळ कापायचे हे. त्यानंतर आपण याचा एक सेंटर काढून घेतला मित्रांनो. हा आहे आपला सेंटर. त्यानंतर हा सेंटर झाला. हा सेंटर झाल्यानंतर याचा आपण सेंटर काढणार आहोत. हा झाला आपले 3 सेंटर झाले. हे पहा, हा झाला 1, हा झाला 2 आणि हा झाला 3. आता 3 सेंटर झाले मित्रांनो. आता आपण या कपवर एक दाबची शिलाई मारणार आहोत. पहा, या प्रकारे. आता हा दाबची शिलाई आपण स्पीडमध्येही मारली तरी आपल्याला चालतं मित्रांनो. या प्रकारे आपण शिलाई मारलेली आहे. अगदी दाबची सरळ शिलाई मारायची मित्रांनो. आपला जो नंबर आहे हा जवळजवळ या प्रकारे पाहिजे. आणि त्यानंतर हा जो आपला कप आहे याला आपण सुरुवातीला कोपऱ्याचं सेंटर मारून घ्यायचा.
त्यानंतर दुसऱ्या कोपऱ्याचा सेंटर आपण मारून घ्यायचा. दोघीकडील जो सेंटर आहे मित्रांनो, दोघीकडील जो सेंटर आहे तो आपण हा सेंटर काढून घ्यायचा आहे नॉर्मल. आता सेंटर करत असताना सेंटरचा जो प्रकार आहे मित्रांनो, तो आपल्याला जे सरासरी जवळपास किती घ्यायचा आहे तेही आपण पाहणार आहोत. पहा, सेंटर काढत असताना खूप मोठा सेंटरने काढायचा. पहा, आता हा सेंटर काढत असताना हा खूप मोठा सेंटर झाला. आता पहा, हा सेंटर कुठे चालत नाही मित्रांनो. तर सेंटर काढत असताना कधीही अगदी नॉर्मल आपण हा सेंटर काढायचा आहे, अगदी नॉर्मल उमटेल असा. त्यानंतर हा जो कप आहे याला आपण सरळ करून घ्यायचा आहे मित्रांनो. पहा, मी सरळ करून घेतला त्याला. कप कॅनव्हास खालून आहे आणि हा कापड वरून आहे मित्रांनो. तर त्याला ठेवायचं कसं हेही तुम्हाला सांगतो. आता ही पट्टी आहे, पहा ही पट्टी आहे, पट्टी घेतलेली आहे आपण. ही पट्टी घ्यायची आणि ह्या सेंटरच्या नॉर्मल, अगदी नॉर्मल पुढे घ्यायची आहे. सेंटरवर घ्यायची नाही मित्रांनो, सेंटरच्या नॉर्मल पुढे घ्यायची आहे. पहा, सेंटरच्या नॉर्मल पुढे म्हणजे जवळजवळ पाव इंचपेक्षा थोडं कमी घ्यायचं. आणि त्यानंतर हा दाब असा उचलायचा मित्रांनो. त्यानंतर आपण अगदी खरी न करता थोडा रिवर्स मारून घ्यायचा या ठिकाणी. नॉर्मल रिवर्स मारला मी, जास्त रिवर्सही न मारता आपलं हे कप लागला पाहिजे मित्रांनो. पहा, आता आपण हा कपचाही सेंटर काढायला पाहिजे होता, पण हे आपण दररोज काम करतो म्हणून मी काही सेंटर काढला नाही. त्यानंतर ही प्लेट या प्रकारे ठेवायची आहे. या प्रकारे ही प्लेट ठेवल्यानंतर अगदी सरळ सरळ आपण ही शिलाई मारायची आहे. दाबची शिलाई आपण ही मारलेली आहे मित्रांनो, दाबची. कारण हे कापलेलं देखील दाबचं होतं. हे पहा, आता ही जी प्लेट आहे ही तिकडून मारली आपण, तिकडून मारली प्लेट. आता ही प्लेट आपण इकडून मारणार आहोत. म्हणजे दोन्ही प्लेटा बाहेरून येत असतात मित्रांनो. पहिली प्लेट तिकडून मारली म्हणजे बाहेरून. आता ही प्लेट मारत असताना हा जो कापड आहे, हा कापड आपल्याला वाळायचा आहे म्हणून थोडी जास्त जागा सोडायची आहे. म्हणून ही प्लेट थोडी कमी येईल, तिकडची प्लेट जास्त येईल. त्यानंतर ही दाबची शिलाई मारायची आहे मित्रांनो. आणि हा कपडा या ठिकाणी वाढून घ्यायचा आहे आणि सेंटरच्या नॉर्मल इकडे घ्यायचा आहे, पाव इंचपेक्षा कमी. आणि या ठिकाणी रिवर्स मारून घ्यायचा आहे. त्यानंतर हा दोरा आपण कापून घेतला. आता दोरा कापल्यानंतर हा झाला कप जवळजवळ 50% तयार. त्यानंतर मित्रांनो अगदी सोपं आहे. या ठिकाणी आपण शिलाई मारत असताना हा कापड आपला खाली जाऊ नये, म्हणजे असा होऊ नये, असा होऊ नये आणि असाही होऊ नये, म्हणजे असाही होऊ नये आणि पुढेही जाऊ नये. त्यासाठी आपण एक करायचं की हा सेम घ्यायचा मित्रांनो. पहा, सेम घेतला, सेम घ्यायचा, सरळ घ्यायचा. हे बोटं पहा मित्रांनो, या बोटांवरतीच आपलं सर्व काही असतं. त्यानंतर काय करायचं, या ठिकाणी या प्रकारे ठेवायचं असतं. या प्रकारे ठेवायचं. या प्रकारे ठेवलं, या प्रकारे ठेवल्यानंतर पहा, आता या ठिकाणी दाब या प्रकारे ठेवायचा आहे. हा दाब या प्रकारे ठेवला की या ठिकाणी रिवर्स मारायचा आहे मित्रांनो. कापड सरकू देऊ नये, फक्त या ठिकाणी कपडा सरकू नये म्हणून आपली प्रॅक्टिस या इथपर्यंत शिलाई मारायची आहे. त्याच्या इकडे मारू नये किंवा तिकडेही मारू नये. हे पहा, ह्या कॅनव्हासच्या आपण खाली शिलाई मारायची आहे, अगदी नॉर्मल खाली. तर कॅनव्हासवर न येता किंवा तिकडे न सरकता आपली शिलाई या ठिकाणी रिवर्स मारायची आहे मित्रांनो. ही झालं एकीकडील बाजू. ह्या ठिकाणी या प्रकारे कापून घ्यायचं आहे मित्रांनो. सरळ कापायचं आहे, दोरा वगैरे हा काढून घ्यायचा आहे, जे आपलं काम योग्य प्रकारे येईल. त्यानंतर इकडची बाजू धरायची आहे मित्रांनो. ही बाजू शिलाई मारत असताना पहा, या प्रकारे इकडील बाजू ही ह्याच प्रकारे शिलाई मारायची आहे. पहा, याच्या खाली शिलाई मारलेली आहे आपण, याच्या खाली शिलाई मारायची. पहा, त्यानंतर ही शिलाई जी मारलेली आहे हिला आपण, हे पहा, हा कापड आपण खाली घेतलेला नाही,
हे पहा, खाली घेतलेला नाही, अगदी सुंदर आपला हा कप तयार होईल पहा. त्यानंतर या प्रकारे त्याला असं पलटवायचं असतं, अशा प्रकारे त्याला आपण पलटवायचं असतं. हे कोपरे, चारही कोपरे अगदी सुंदर आणि स्वच्छ प्रकारे आपलं काम यायला पाहिजे. हे पहा मित्रांनो, आता हा कप झाला. आता ही पट्टी आहे, सरासरी आपण 1 इंचपासून हिची शिलाई मारणार आहोत. एक किनारी शिलाई, कारण सुरुवातीला आपण या कपवर दाबची शिलाई मारलेली आहे. हिच्या कोपऱ्याला आपण मारणार आहोत, खाली उतरू द्यायची नाही मित्रांनो. तर ही किनारी शिलाई मारली. किनारी शिलाई मारल्यानंतर या ठिकाणी आपण एक दाबचीही मारू शकतो किंवा किनारीही मारू शकतो. हे आपल्या शिलाईवर, आपल्या कलाकारीवर हे निर्भर असतं. त्यानंतर या ठिकाणी या प्रकारे दाब उचलायचा आहे. त्यानंतर इथपर्यंत शिलाई मारायची आहे. या ठिकाणी आपण घाई न करता आपली शिलाई स्वच्छ कशी येईल, हा दोरा जो आहे मित्रांनो, हा दोरा आपण कापून घ्यायचा आहे. दोरा कापत असताना आपलं कापड कापू नये यासाठी आपण आपलं लक्ष पाहिजे. इथपर्यंत शिलाई मारायची. त्यानंतर इकडची बाजू स्पष्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर या प्रकारे शिलाई मारायची आहे. हे कोपरे जे आहेत मित्रांनो अगदी सुंदर यायला पाहिजे, म्हणून आपण आपले जे पॉईंट होते ते अगदी सुंदर घेतलेले होते कपचे. तर ही शिलाई नॉर्मल पुढे गेलेली आहे मित्रांनो. या मशीनीचा जो बेलेस आहे तो आतापर्यंत मीही या मशीनवर काही शिलाई मारलेली नव्हती. हे पहा मित्रांनो, इथपर्यंत आपण घ्यायचे आहे. आता हा जो खालचा जो कापड आहे, हा जो खालचा कापड आहे तो मध्ये दाबायचा, जास्त मध्ये नाही मित्रांनो. अगदी याच्या लेव्हलला हा खालचा कापड आपण दाबायचा असतो. इथपर्यंत शिलाई मारायची आहे, जास्त मोठी शिलाई मारू नये मित्रांनो. पहा, इथं कुठे जिरवा आला नाही. हे या कपमध्ये आपण अगदी सुंदर प्रकारे हा कप तयार केलेला आहे मित्रांनो. याच प्रकारे आपलं काम सर्वांचे हो मित्रांनो. मी अशी सर्वांना मदत करत राहील. ज्यांनाही जी गरज पडेल त्यांनी कमेंटमध्ये मला आपण सांगावं. मी आपलाच मित्र आहे मित्रांनो. आमचं दुकान आहे एरंडोलमध्ये. तर इकडची जी प्लेट आहे आणि तिकडची जी प्लेट आहे, ही प्लेट पहा मित्रांनो, ही बाहेरून आलेली आहे आणि ही प्लेट ही बाहेरून आलेली आहे. या प्लेटांमध्ये आपलं लक्ष पाहिजे मित्रांनो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. ज्यांनाही गरज पडेल त्यांना मी माहिती देत राहील. नमस्कार मित्रांनो.